students, we are going to see some questions on the transition and inner transition elements. काही अवघड क्वेश्चन आपण बघूया. Which of the following is diamagnetic? क्वेश्चन आहे असा. कसं सोडवायचं तो फक्त सांगणार आहे तुम्हाला. Which of the following is diamagnetic? But Cr plus 2, chromium plus 2, B Fe3 plus Cu2 plus Fe3 plus Cu2 plus and Sc3 plus. How to solve this question? Which of the following is diamagnetic? Diamagnetic का paramagnetic कसं ओळखायचं? फक्त ट्रिक देणार आहे तो क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आहे. काय करायचं, जो इथं आयन दिलाय त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. जर त्याच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन किंवा एक जरी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर तो पॅरामॅग्नेटिक, आणि जर सगळे इलेक्ट्रॉन्स पेअर्ड असतील तर तो डायमॅग्नेटिक. म्हणजे जर D0 किंवा D10 कॉन्फिगरेशन आलं तर तो डायमॅग्नेटिक येणार, किंवा F0 आणि F14 कॉन्फिगरेशन आलं तर तो डायमॅग्नेटिक येणार, आणि मधलं कुठलंही कॉन्फिगरेशन आलं D1 D2 D4 अप टू D9 तर तो पॅरामॅग्नेटिक येणार. आणि याचं F1 पासून F13 पर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं तर तो पॅरामॅग्नेटिक येणार, अदरवाइज डायमॅग्नेटिक. क्रोमियम 3+ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे तुमचा सिरीज प्रमाणे पाठ पाहिजे. ट्रिक दिलेली आहे. क्रोमियम ॲटॉमिक नंबर 24. क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर काय येणार आहे 3d4 4s2 3d5 ॲबनॉर्मल आहे 4s1. क्रोमियम 3+ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार आहे, एक इलेक्ट्रॉन 4s मधला गेला आणि 2 इलेक्ट्रॉन कशातले गेले 3d मधले गेले, म्हणजे कॉन्फिगरेशन आलं 3d3. 3d3 आलं म्हणजे तिथं काय आहे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे हा काय आहे पॅरामॅग्नेटिक आहे. आता हे दुसरं बघूया Fe3+. Fe चा ॲटॉमिक नंबर किती आहे, माझा नंबर फे म्हणजे 26 म्हणजे Fe चा ॲटॉमिक कॉन्फिगरेशन 3d6 4s2 आणि Fe3+ आहे म्हणजे 3 इलेक्ट्रॉन कमी झाले पाहिजेत. 4s मधले 2 आणि यामधला 1 म्हणजे कॉन्फिगरेशन येणार 3d5 4s0. 3d5 आहे म्हणजे तिथं 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे हाही पॅरामॅग्नेटिक आहे. Cu2+ बघूया. Cu2+ Cuचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 3d9 4s2 आणि हा Cu2+ आहे म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन गेले, कॉन्फिगरेशन आलं 3d9. 3d9 मध्ये सुद्धा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर असेल तर तो काय असणार नाही, डायमॅग्नेटिक असणार नाही. आणि शेवटचं बघा स्कँडियम 3+. स्कँडियमचा ॲटॉमिक नंबर असतो 21, कॉन्फिगरेशन आहे 3d1 4s2. हा स्कँडियम 3+ आहे म्हणजे हे 2 गेले इलेक्ट्रॉन 0 आला, आपण गेला 0 आलो 3d0 4s0. There is no any unpaired electron in scandium 3+ and hence scandium 3+ is a diamagnetic. म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं, आणि जर त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आले तर तो पॅरामॅग्नेटिक, आणि जर सगळे इलेक्ट्रॉन्स पेअर्ड आले किंवा एम्प्टी आलं डी किंवा एफ ऑर्बिटल तर ते काय असतील डायमॅग्नेटिक असतील. मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ टिटॅनियम. मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट कशी करायची, मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ टिटॅनियम. किती ऑक्सिडेशन स्टेट दिलेले आहेत, +2 +3 +4 +5. +2 +3 +4 +5. टिटॅनियम ॲटॉमिक नंबर टिटॅनियमचा किती, स्कँडियम नंतर टिटॅनियम 22. 3d2 4s2.
आणि +2 मध्ये इलेक्ट्रॉनिक हे दोन इलेक्ट्रॉन गेल्यानंतर कॉन्फिगरेशन काय राहिलं 3d2. +3 मध्ये बघा +3 मध्ये हे 2 आणि हे यातला एक गेला, कॉन्फिगरेशन काय राहिलं 3d1 झालं. +3 मध्ये टायटॅनियम +3 3 गेले, हे 2 आणि यातला एक म्हणजे काय राहिलं 3d1 राहिलं. +4 मध्ये हे 2 आणि हे 2 गेले 4 Ti+4 म्हणजे 3d काय झाला 0 झाला. +5 मध्ये Ti+5 आता आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉनच राहिलेले आहेत म्हणजे Ti+5 हे पॉसिबलच नाही, नॉट पॉसिबल. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वर Ti+2 3d2 झालं, +3 3d1 झालं, +4 +2 +3 +4 +5. ओके 3d1 म्हणजे 2 आणि 1 3 +3 झालं, पुन्हा 2 वेळा +3 लिहिलंय सध्या. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विच इज द मोर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं जेव्हा 3d0 किंवा 3d5 आणि 3d10 जर आलं किंवा कोणताही d0 आला, d5 आला तर d10 आला, which are the more stable. d0 because empty, d5 it is half filled, d10 it is full filled or completely filled, and hence when configuration is either d0, d5 or d10, then that ion is more stable. Here the configuration of Ti+4 is the d0 and hence Ti+4 is more stable. म्हणजे त्या आयनचं कॉन्फिगरेशन काढून घ्या. इथं Fच्या बाबतीत मात्र स्टॅबिलिटी वेगळी आहे. ही स्टॅबिलिटी आपण D ला एक्सप्लेन करू शकतो. याच्यावरूनच कलर पण आपण एक्सप्लेन करू शकतो. एक्सप्लेन दी Sc3+ Ti+4 and Zn+2 are colorless. Explain. Sc3+ Ti+4 and Zn+2 ions are colorless. ह्याच्यामधला एक मी एक्सप्लेन करते. Sc3+ तुम्ही Ti+4 आणि Zn+2 करायचंय. Sc3+ चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घ्यायचं. Sc चं काय 3d1 4s2. स्कॅन्डियमचं पण 3+ चं काय हे 2 गेले, हा एक 2 आणि 3 गेले 3d0 4s0. There is no any electron in 3d orbital and hence dd transition is not possible. dd ट्रान्झिशन कधी पॉसिबल असतं जर त्या आयनमध्ये अनपेअर्ड d इलेक्ट्रॉन असतील तर dd ट्रान्झिशन पॉसिबल असतं. त्यामुळे जर d0 कॉन्फिगरेशन येत असेल तर dd ट्रान्झिशन पॉसिबल होणार नाही आणि त्यामुळं हा स्कॅन्डियम 3+ काय असणार आहे कलरलेस असणार आहे. तसंच तुम्ही Zn2+ बघितला तर Znचं कॉन्फिगरेशन आहे फक्त झिंकचं कॉन्फिगरेशन आहे 3d10 4s2. Zn2+ म्हणजे लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे 4s आले 0. 3dचं कॉन्फिगरेशन काय आलं 3d10 means all the d orbitals are completely filled and hence there is also dd transition is not possible. Therefore Zn+2 is colorless. जर कंपाऊंड कलर्ड आहे का कलरलेस आहे असेल तर त्या आयनचं काय करायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन द्यायचं. जर ते d0 आलं किंवा d10 आलं म्हणजे तिथं जर का अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तरच dd ट्रान्झिशन पॉसिबल होणार आहे. जर सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड असतील तर dd ट्रान्झिशन पॉसिबल होणार नाही आणि मग तो dd ट्रान्झिशन जर पॉसिबल नसेल तर तो काय असणार आहे कलरलेस असणार आहे. आणि थोडा वेगळा प्रश्न आहे. सीरियम हॅज अँड टर्बियन
behaves as good oxidizing agent. Cerium and terbium behaves as good oxidizing agent in +4 oxidation state. In +4 oxidation state. Cerium in lanthanides. आता इथं या ब्लॉक इलेमेंटमध्ये इनर ट्रान्झिशन इलेमेंटमध्ये आपण स्टॅबिलिटी ही हाफ फिल्ड किंवा फुल फिल्डवर एक्सप्लेन करू शकत नाही. हे सीरियम हा सेकंड इलेमेंट आहे लॅन्थनाइड सिरीज मधला. लता के प्र के मधला हा 58 नंबरचा सेकंड इलेमेंट आहे. पण इन केस ऑफ लॅन्थनाइड सिरीज +3 ऑक्सिडेशन स्टेट is most stable. It shows various oxidation states, but +3 is the most stable, and that ions are tried to convert in the +3 oxidation state, which has here the cerium +3. Cerium +3 ions in +4 oxidation state. +4 oxidation state. सीरियम +4 ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय आला, सीरियम +4 आला. तर सीरियम +4 +3 ऑक्सिडेशन स्टेट ही मोस्ट स्टेबल असल्यामुळं सीरियम +4 चा सीरियम +3 मध्ये कन्वर्ट होण्याचा जास्तीत जास्त ट्राय असतो. ॲज +3 ऑक्सिडेशन स्टेट इज मोस्ट स्टेबल, सीरियम इज कन्वर्ट्स इनटू +3. आता सीरियम +3 मध्ये कसा होणार, दोन्हीकडचे चार्ज काय झाले पाहिजेत, बॅलन्स झाले पाहिजेत. इकडं +3 आहे, इकडं +4 आहे, म्हणजे यानं एक इलेक्ट्रॉन काय केला पाहिजे, गेन केला पाहिजे. वेन सीरियम +4 gains 1 electron from other species, it converts into the cerium +3. Means here cerium +4 ion gain of electron is the reduction, itself get reduced. ज्याचं स्वतःचं रिडक्शन होतो तो दुसऱ्याचं काय करत असतो, ऑक्सिडेशन करत असतो. दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो तो म्हणजे कसला एजंट असतो, ऑक्सिडायझिंग एजंट. सीरियम +4 itself get reduced, means it accepts the electrons from other species and oxidizes that other species, and the cerium +4 act as a oxidizing agent because itself get reduced to acquire the stable oxidation state +3. Similarly for terbium also get reduced to get the stable oxidation state +3. जर +3 पेक्षा जास्त ऑक्सिडेशन स्टेट असतील तर त्यांचं काय होतं, रिडक्शन, अँड दे ॲक्ट ॲज ए ऑक्सिडायझिंग एजंट. आणि जर युरोपियम आणि एटर्बियम behaves as a good reducing agent in +2 oxidation state. Europium behaves as a good reducing agent. Why? Because itself get oxidized. Europium 2+ tried to convert into europium 3+. Because +3 is the stable oxidation state. And for conversion of europium 2+ to europium 3+, there should be 1 electron in the europium 3+ to balance the charges, +3 -1 +2, here also +2. That means this europium 2+ loses the electron, means itself loses the electron, that is the oxidation. Itself get oxidized to europium 3+ to acquire the stable oxidation state +3. As itself get oxidized, it act as a good reducing agent. म्हणजे +3 पेक्षा ऑक्सिडेशन स्टेट कमी असेल तर तो रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो.
+3 पेक्षा ऑक्सिडेशन स्टेट जेव्हा जास्त असते तेव्हा तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. हे तुम्ही 2 वेळा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. डी ब्लॉक मधला क्वेश्चन आहे. आयर्न एक्झिबिट्स +2 and +3 ऑक्सिडेशन स्टेट्स. Write their electronic configuration which will be the more stable. Iron +2 and iron +3. Write electronic configuration of it and which is more stable. ट्रान्झिशन मध्ये आपण स्टॅबिलिटी एक्सप्लेन करताना त्याचा हाफ फिल्ड डी ऑर्बिटल आहे का फुल फिल्ड डी ऑर्बिटल आहे हे बघत असतो आणि त्यावरून त्याची आपल्याला स्टॅबिलिटी एक्सप्लेन करता येते. पहिल्यांदा Fe चा ॲटॉमिक नंबर किती आहे 26. आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ Fe इज ॲटॉमिक नंबर इज 26 3d6 4s2. Fe+2 चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं आउटर. जर कंप्लीट लिहायचं असेल तर R1 सहित लिहायचं. Fe+2 चं काय झालं 3d6 झालं. Fe+3 चं काय झालं बघा हे 2 इलेक्ट्रॉन लॉस झाल्यामुळे फक्त काय झालं 3d6 झालं. Fe+3 चं काय झालं हे 2 इलेक्ट्रॉन 3d मधला 1 इलेक्ट्रॉन लॉस झाला म्हणजे काय झालं कंप्लीट केलं तर R1 3d5 4s0 इथं 4s0. आता which is the more stable whether 3d6 4s0 or 3d5 4s0. This is the incompletely filled 3d5 which is the half filled d orbital and half filled orbitals have extra stability than incompletely filled d orbitals. Hence in case of Fe3+ and Fe2+, Fe3+ is more stable than the Fe2+. ही स्टॅबिलिटी आपण डी ब्लॉक एलिमेंट मध्येच एक्सप्लेन करू शकतो. आता दुसरे काही कॉमन क्वेश्चन आहे ते फक्त तुम्हाला मी सांगते. व्हॉट इज द पोझिशन ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स इन द पिरियडिक टेबल. राईट जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाचंही विचारलं जाऊ शकतं. आयदर 3d 4d 5d 6d or lanthanides and actinides. Write the name and symbol with atomic number of first and last element of any of these 3d 4d 5d 6d or 4f 5f. Write the observed electronic configuration of copper and chromium. Give the various oxidation states of 3d elements and which elements show maximum oxidation state. मँगॅनीजच्या मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट असतात. याच्यावरती बऱ्यापैकी MCQ विचारले गेले आहेत. एक्सप्लेन डिफरंट ट्रेंड्स इन डी ब्लॉक एलिमेंट्स. कॅल्क्युलेट हाही प्रश्न खूप वेळा विचारला जातो. कॅल्क्युलेट स्पिन ओनली मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ गिवन कॅटायन. कॅल्क्युलेट स्पिन ओनली मॅग्नेटिक movement of given cation but for only transition element by the formula n into bracket square root of n into n plus 2 Bohr magneton. Explain the factors related to color of the transition elements. Explain catalytic properties of transition elements. Write note on interstitial compounds. What are alloys? Give its types and uses. Give the preparation method of potassium permanganate, potassium dichromate. Balance the given equation. Write uses of KMnO4. Explain the extraction of iron by using blast furnace. Temperature of the reactions is necessary. Or give the reactions in the blast furnace at different temperatures. Name the different temperature zones. प्रत्येक टेम्परेचर झोनचं
नाव द्यायचं, कंबशनमध्ये कुठली रिॲक्शन, रिडक्शनमध्ये कोणती रिॲक्शन, वेगवेगळ्या झोन्सची नावं आणि त्यामधले रिॲक्शन द्यायच्या. राईट द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन द मेटलॉजिकल प्रोसेस. पहिली स्टेप कोणती? कॉन्सन्ट्रेशन. दुसरी कोणती? रोस्टिंग. तिसरी कोणती? रिडक्शन. आणि चौथी कोणती? रिफायनिंग. या स्टेप्सची नावं द्यायची. What are the differences between the cast iron, wrought iron and steel? What are lanthanides and actinides? Write the observed configuration of gadolinium curium. I think only configuration of gadolinium and curium is important. Then explain the lanthanide contraction, means lanthanide contraction or the actinide contraction. Various trends in the lanthanides and actinides, and question may be asked on similarities in between the lanthanide actinides and differences in between the lanthanides and actinides, and what are the uses of lanthanides and actinides. हे क्वेश्चन तुम्ही पुन्हा एकदा बघा. हँडबुक आपलं बालभारतीचं पुस्तक जे नवीन आले ते बघा, त्याच्या खालचे एक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. एकदा तुम्ही पुस्तक वाचा आणि नंतर व्हिडिओ बघा, किंवा व्हिडिओ बघा आणि नंतर पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्यानंतर पुन्हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणते प्रश्न कसे सोडवायचे आहेत किंवा अंडरस्टँडिंग होईल. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही काय केले, पुस्तकाचं रीडिंग केलं पाहिजे आणि नंतर व्हिडिओ बघितला पाहिजे, किंवा व्हिडिओ बघितला तर पुस्तक बघायचं आणि पुन्हा व्हिडिओ बघायचा. तुम्हाला सगळे बऱ्यापैकी याच्यातलं समजलं असेल. थँक्यू.